हॅलो एव्हरीवन. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही का आपण कुपीपक्व रसायन हा जो काही पॉईंट आहे तो पाहिला आहे. त्यानंतर आता आपण आज पोटली रसायन पाहणार आहोत. पोटली रसायन आहे त्याच्यामध्ये फक्त दोन कुठलं ताम्रगर्भ पोटली आणि लोहगर्भ पोटली बस या दोनच सब पॉईंट आहेत. मग त्यानंतर आपला चतुर्विध रसायन नावाचा जो अध्याय आहे 10 मार्काचा युटीमध्ये तर तो संपून जाईल. तर आज आपण बघणार आहोत पोटली रसायन. तर आता पोटली रसायनमध्ये काय सांगितलं बघा. प्राचीन काळी वैद्य प्रवास करताना औषधी व्यवस्थित ठेवणे कठीण काम होतं. जेव्हा काही प्राचीन काळी वैद्य प्रवास करत असत तेव्हा त्यांनी औषधी व्यवस्थित घेऊन जाणं हे कठीण काम होतं. कारण ज्या काही पात्रात ते घेऊन जात असत तर ते पात्र तुटत असावे व तेव्हा औषधी ठेवण्यासाठी पोटलीचा वापर केला जाऊ लागला असावा. म्हणजे या ठिकाणी पोटलीचा वापर कसा केला जाऊ लागला याबद्दल माहिती सांगितली. आता त्यानंतर काय सांगितलं की परिभाषेमध्ये काय सांगितलं की विस्तारित वस्तूंना अल्परूपात आणणं म्हणजेच पोटली. ज्या काही विस्तारित स्वरूपाच्या वस्तू आहेत त्यांना अल्प स्वरूपात आणणं म्हणजेच पोटली होय. आता महत्त्व काय सांगितलं बघा की पोटली रस निर्माण गंधक द्रवमध्ये पाकविधीद्वारा केला जातो. पोटली रस निर्माण कसा केला जातो तर गंधक द्रवमध्ये केला जातो. म्हणजे गंधक इथं मेन घटक आहे. म्हणजे गंधकामध्ये पोटलीला पाक करतात. आता जेणेकरून हे कमी मात्रेत अधिकारी होतं आणि यामुळे काय होतं तर ते कमी मात्रेमध्ये अधिक कार्यकारी होते. हे पोटली रसायनाचं महत्त्व आहे. बस साधं सिंपल. आता त्यानंतर काय बघायचं आपल्याला प्रकार. तर प्रकारामध्ये काय तर या ठिकाणी 10 लिहिलेत पण तुम्हाला जेवढे लक्षात राहते तेवढेच लिहून घ्यायचे. 4 ते 5 सफिशियंट आहेत आपल्याला. आता पोटली रसायन निर्माण विधी. आता रत्नगर्भ पोटली तर त्याचं निर्माण विधी काय पुटपाक. शंखगर्भ पोटली त्याचं पण पुटपाक. हेमगर्भ पोटली त्याचं पण पुटपाक. हंस पोटली भावना हेमगर्भ पोटली 2 त्याचं पण गजपोट. लोकेश्वर पोटली त्याचं पुटपाक निर्माण विधी. तर हे जे काही पुटपाकचे आहेत ते आपल्याला सहज लक्षात ठेवून जातात आणि हे दोन आपण घेऊ शकतो भावना आणि गजपोट. त्यामुळे 6 लिहिले तरी सफिशियंट आहे. आता हे झाले प्रकार. त्यानंतर निर्माण विधी. आता आपल्याला बघायची निर्माण विधी. निर्माण विधीमध्ये काय सांगितलं की गंधक द्रवच्या पाकविधी अनुसार पोटली निर्माण विधी. आता महत्त्वामध्येच आपण पाहिलं की गंधकामध्ये पाक करून बनवतात म्हणून. आता पहिल्यांदा काय सांगितलं निर्माण विधीमध्ये की वर्णित घटक द्रव्यांना कुमारी स्वरस किंवा अन्य द्रवांनी मर्दन करून शिखाकार किंवा पुगाकार बनवून एक रेशमी वस्त्राने लपेटतात व सुती धाग्याने बांधतात. आता या ठिकाणी काय सांगितलं निर्माण विधीमध्ये की जे काही घटक द्रव्य सांगितले तर ते घटक द्रव्य घ्यायची आणि त्याला कुमारी स्वरस किंवा अन्य द्रवने मर्दन करायचं आणि त्याचा गोळा म्हणजे शिखाराकार किंवा पुगाकार एक असं बनवून घ्यायचं आणि त्याला रेशमी वस्त्र त्याच्यामध्ये लपेटायचं आणि त्याला सुती धाग्यानं बांधतात. बस. त्यानंतर काय सांगितलं की एक मातीचे पात्र किंवा एनाबल बाउल जे काय असेल ते घ्यायचं त्यामध्ये गंध घालायचं आणि ते मध्ये पोटली काय करायची लटकवायची पाकविधीसाठी. आता आणि अग्नी मृदू ठेवायचा. कशा स्वरूपात अग्नी ठेवायला सांगितलं तर मृदू स्वरूपात अग्नी ठेवायला सांगितलं कारण जेणेकरून गंधक केवळ द्रवित होईल फक्त द्रवित होईल ते जळणार नाही करपणार नाही. आता पाक तोपर्यंतच करतात जोपर्यंत गंधक व्योमवर्ण म्हणजेच आकाशवर्णाचा न होईल. म्हणजे आकाशवर्णाचा या ठिकाणी होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला तोपर्यंतच त्याला पाक करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त डोलायंत्रामध्ये गंधक द्रवमध्ये शिजल्यानंतर पोटली पात्राला लागल्यास मेटॅलिक साऊंड येतो. तो पोटलीचे पाक झाल्याचे लक्षण आहे. तर बघा त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला. आता आपण त्या पात्रामध्ये पोटलीला लटकवले त्यानंतर जो काही गंधक आपण खाली घातला आहे तर तो गंधक फक्त व्योमवर्णाचा नाही झाला पाहिजे म्हणजे आकाशवर्णाचा न होईल या इथपर्यंतच त्याला पाक करायचं. आणि त्यानंतर आपल्याला कसं समजणार की ती पोटली जी काय ठेवली आपण तर ती पाक झाली त्याचं लक्षण काय तर ती पोटली त्या पात्राला लागू लागते आणि ते लागल्यावर काय होईल त्या ठिकाणी मेटॅलिक साऊंड येतो. तर हेच पोटलीचं पाक झाल्याचं लक्षण आहे. आता त्यानंतर काय सांगितलं की पोटली बाहेर काढून थंड झाल्याचं कपडा काढून थंड करून घेतात. झालं. निर्माणविधी एकदम साधे सिंपल आहे. काय सांगितलं निर्माणविधीमध्ये तर जे काही घटक द्रव्य सांगितले ते घ्यायची त्यानंतर त्याला कुमारी स्वरस किंवा अन्य द्रवांनी मर्दन करायचं. त्याचा एक गोळा म्हणजे शिखराकार किंवा पुगाकार बनवून रेशमी असेल त्याला लपेटायचं सुती धाग्यानं बांधून घ्यायचं. त्यानंतर एक मातीचं पात्र घ्यायचं त्यामध्ये गंध घालायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं ती पोटली जी काय बनवली आपण तर ती त्याच्यामध्ये लटकवायची. बस. आणि परत त्या गंधकाला फक्त केवळ द्रवित करायचं आकाशवर्णाचं न होईल तोपर्यंत. परत त्यानंतर काय जेव्हा ते पाक होईल तेव्हा ती पोटली आपोआप त्या पात्राला लागू लागतं आणि मेटॅलिक साऊंड लागतो. मग हेच पाक झाल्याचं लक्षण झालं. ते काढून घ्यायचं आणि थंड करून होऊन द्यायचं. ही अशी निर्माणविधी आहे पोटली रसायनाची. आता त्यानंतर आता उपकरण आपल्याला सांगायची गरज नाही बरोबर आपण लिहितो. उपकरणामध्ये काय सांगितलं की रेशमी वस्त्र एनाबल बाउल हिटिंग डिव्हाइस एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता सविरता अवधी. आता बघा पोटली रसायन सविरता अवधी काय आहे तर 10 वर्ष. बघा आपण परपटी आणि जी काही कुपीपक्व रसायन पाहिले त्याची पण 10 वर्षात सविरता अवधी होते. त्यामुळे आपल्याला साधं सिंपल
4च आपल्याला दिल्यात, तर त्याच्यामधला 3 ते 10 वर्ष असेल. आता त्यानंतर ना आपण जे काही पोटली रसायन बघतोय त्याच्यामध्ये फक्त ताम्रगर्भ पोटली आणि लोहगर्भ पोटली, तर आपण हे 2च पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय ताम्रगर्भ पोटली. आता ताम्रगर्भ पोटलीचं घटकद्रव्य काय काय सांगतात. आता बघा, ताम्रगर्भ पोटली आणि लोहगर्भ पोटली, तर याच्यामध्ये जे घटकद्रव्य आहेत हे 4 घटकद्रव्य आहेत आणि त्याच्यामधले पण 2 हे कॉमन आहेत. कुठलं कज्जली आणि शुद्धगंधक चूर्ण. बघा, कज्जली आणि शुद्धगंधक चूर्ण. आणि विशेष म्हणजे याचे जे प्रमाण आहेत सेम ॲज इट इज लोहगर्भ पोटलीचे पण तेच प्रमाण आहे. त्यामुळे हे 2 एकदम साधे आणि सिंपल आहे, जे की आपल्याला पटकन लक्षात राहून जाते. आता नावातच तांब्रा आले तर मग ऑफकोर्स इथे तांब्रा असणार आणि नावातच लोह आहे म्हणजे इथं पण लोह असणार. म्हणजे हे पण एक झालं. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं, एक घटकद्रव्य. बघा, ताम्रगर्भ पोटली त्याच्यामध्ये काय सांगितले, पोटली म्हणलं की गंधक येणारच. मग घटकद्रवामध्ये काय, मयूर कंठ ताम्र भस्म ती किती घ्यायचे, 10 कर्ष. कज्जली किती घ्यायची, 1 कर्ष. शुद्ध गंध चूर्ण ते किती घ्यायचे, 1 टंक. आणि शुद्ध वर्ण ती किती घ्यायचे, 6 रत्ती. बस, वरील घटकद्रव्याने पोटली निर्माण विधीनुसार पोटली निर्माण करतात. जी काय आपण निर्माण विधी पाहिली त्यानुसार आपल्याला पोटली बनवून घ्यायची. त्यानंतर याची मात्रा किती सांगितली, अर्धा ते 1 रत्ती अशी याची मात्रा आहे. उपयोग काय, कफजन्य, त्रिदोष, श्वास इत्यादी मध्ये त्याचा उपयोग करतात. आता लोहगर्भ पोटलीचे जे काही घटकद्रव्य ते काय आहेत, लोह भस्म, कज्जली, शुद्धगंधक चूर्ण आणि सुवर्ण तंतुखंड. आता लोह भस्म किती, 10 वर्ष. कज्जली 1 वर्ष. शुद्धगंधक चूर्ण 1 टंक आणि सुवर्ण तंतुखंड 6 रत्ती. तर हे झालं लोहगर्भ पोटलीचे घटकद्रव्य. आता त्यानंतर वरील द्रव्यांनी पोटली निर्माण विधीद्वारा लोहगर्भ पोटली बनवतात. जी काय आपण निर्माण विधी पाहिली त्यानुसार ॲज इट इज लोहगर्भ पोटली बनवून घ्यायची. त्यानंतर मात्रा किती, 1 ते 3 रत्ती. या ठिकाणी किती होती, अर्धा ते 1 रत्ती आणि या ठिकाणी 1 ते 3 रत्ती. आणि या ठिकाणी उपयोग काय, लोहगर्भ पोटलीचा संग्रहणी, पांडू, कांबळा इत्यादीमध्ये लोहगर्भ पोटलीचा उपयोग होतो. तर या ठिकाणी आपला जो चतुर्विध रसायन नावाचा जो अध्याय आहे तर हा आपण एक 4 व्हिडिओमध्ये संपवलेला आहे आणि तो पण पूर्ण ब्ल्यूप्रिंटनुसार आपण हे सर्व पॉईंट यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपण आता पेपर सेकंड जो आहे, पेपर सेकंडमध्ये जे काही औषधी कल्प फर्स्ट नावाचा जो अध्याय आहे जो की UTमध्ये 15 मार्काला आहे, तर तो आपण स्टार्ट करूया. आरोग्यवर्धिनी गुटिका, कुमार कल्याण रस हे जे काय आहे त्याच्यावर नोट्स काढून तयार आहेत. पूर्ण आपण ॲज इट ब्ल्यूप्रिंटनुसार घेतो आहे. त्यामुळं प्लीज चॅनल नवीन आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.